हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण प्रिएम्प्टिव्ह प्रायोरिटी शेड्यूलिंग अल्गोरिदमने एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते बघूया. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण प्रायोरिटी शेड्यूलिंग मध्ये नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्यूलिंग अल्गोरिदमचे एक्झाम्पल बघितले होते. या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रिएम्प्टिव्ह प्रायोरिटी शेड्यूलिंग अल्गोरिदमचे एक्झाम्पल बघायचे आहेत. तर आपल्याकडे टोटल 5 प्रोसेस आहेत, P1, P2, P3, P4 आणि P5. इच अँड एव्हरी प्रोसेसला बर्स्ट टाइम अलोकेट केलेला आहे आणि अरायवल टाइम गिव्हन आहे आणि त्या प्रोसेसची प्रायोरिटी दिलेली आहे. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जर सपोज सेम प्रायोरिटी वाल्या प्रोसेस तुमच्या रेडी क्यू मध्ये जर एंटर झाल्या तर आपण फर्स्ट कम फर्स्ट सर्व स्ट्रॅटेजी अप्लाय करतो. तर ह्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपल्याकडे बघा 2 प्रोसेस अशा आहेत, प्रोसेस P1 आणि प्रोसेस P3. त्यांना सेम प्रायोरिटी आहे, हायेस्ट प्रायोरिटी 1. आणि नेक्स्ट 2 प्रोसेस आहेत, प्रोसेस P2 आणि प्रोसेस P5. ह्या 2 प्रोसेसना सेम प्रायोरिटी आहे, प्रायोरिटी 2. आणि आपली लोएस्ट प्रायोरिटी आहे आपल्या प्रोसेस 4 ला. तर सेम प्रायोरिटी वाल्या प्रोसेस जर तुमच्या रेडी क्यू मध्ये एंटर झाल्या तर जी प्रोसेस फर्स्ट रेडी क्यू मध्ये एंटर झालेली आहे त्या प्रोसेसचे एक्झिक्युशन फर्स्ट कंप्लीट केलं जातं. आणि इन केस ऑफ प्रिएम्प्टिव्ह शेड्यूलिंग आपण प्रोसेसला कम्प्लिटली एकदाच एक्झिक्यूट करत नाही. डिपेंडिंग ऑन प्रायोरिटी आपण प्रोसेसला काय करतो, 1 बीट एक्झिक्यूट करतो. एक बीट आपण त्या प्रोसेसचा काय करणार, एक्झिक्यूट करणार. आणि जोपर्यंत त्या प्रोसेसचा अरायवल टाइम येत नाही तोपर्यंत त्या प्रोसेस तुमच्या रेडी क्यू मध्ये एंटर सुद्धा होत नाहीत. तर बघा आता एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते आपण गॅन्ट चार्ट मध्ये बघूया. सो आता आपल्याकडे बघा प्रोसेस 1 चा अरायवल टाइम आहे 0 आणि प्रोसेस 2 चा अरायवल टाइम आहे 0. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपल्या प्रोसेसचं एक्झिक्युशन स्टार्ट होईल तेव्हा आपला स्टार्ट टाइम काय असणार आहे, 0. तर आता आपला स्टार्ट टाइम 0 आलेला आहे. सो 0 स्टार्ट टाइम आल्यावर आपल्या ज्या 2 प्रोसेस आहेत, प्रोसेस P1 आणि प्रोसेस P2, ह्या रेडी क्यू मध्ये एंटर होतील. प्रोसेस P1 आणि प्रोसेस P2 ह्या दोन्ही पण प्रोसेस तुमच्या रेडी क्यू मध्ये आलेल्या आहेत. तर ह्या दोन्ही प्रोसेसची आता आपण प्रायोरिटी कंपेअर करणार आहोत. प्रोसेस 1 ची प्रायोरिटी आहे 1 आणि प्रोसेस 2 ची प्रायोरिटी आहे 2. तर ज्या प्रोसेसची प्रायोरिटी हायेस्ट आहे त्या प्रोसेसना आपण काय करणार, 1 बीट फक्त एक्झिक्यूट करणार. तर प्रोसेस P1 च्या प्रायोरिटी 1 असल्यामुळे, त्याची हायेस्ट प्रायोरिटी असल्यामुळे प्रोसेस P1 चा ओनली 1 बीट काय होईल, एक्झिक्यूट केला जाईल. सो प्रोसेस P1 1 बीट एक्झिक्यूट झाल्यामुळे 1 मिलीसेकंद पर्यंत आपण इथे आलेले आहोत. प्रोसेस P1 चा 1 बीट एक्झिक्यूट केला म्हणून टाइम किती रिमेनिंग राहिलेला आहे, 3 मिलीसेकंद. आधी बर्स्ट टाइम किती होता, 4 मायनस 1 3. नेक्स्ट आता बघा 1 मिलीसेकंड टाइम झाल्यावर नेक्स्ट आपण काय करणार, चेक करणार की दुसरी कोणती प्रोसेस आपल्या रेडी क्यू मध्ये एंटर होईल का. तर आता चेक करा, तुमचा हा स्टार्टिंग टाइम 1 आणि अरायवल टाइम 1 आहे का कुठे चार्ट मध्ये, नाहीये. अरायवल टाइम डायरेक्ट किती आहे, 6 आहे. 6 नंतर 11 आणि 11 नंतर 12, म्हणजे 6 अरायवल टाइम तुमचा जोपर्यंत येत नाही इथे स्टार्टिंग टाइम तुमच्या गॅन्ट चार्ट मध्ये, तोपर्यंत दुसरी कोणतीही प्रोसेस तुमच्या गॅन्ट चार्ट मध्ये ऍड होणार नाही आहे. तोपर्यंत आपण आपल्या P1 आणि P2 च एक्झिक्युशन काय करणार आहोत, 1 बीट एक्झिक्यूट करणार आहोत. तर ह्यामध्ये बघा आता P1 आणि P2 ह्या प्रोसेसना आपण अगेन प्रायोरिटी कंपेअर करणार. तर प्रायोरिटी दोघांमध्ये हायेस्ट कोणाची आहे, आपल्या P1 चीच आहे. मग P1 मधला अगेन 1 बीट काय होईल, एक्झिक्यूट होईल. सो P1 मधला 1 बीट एक्झिक्यूट झाल्यावर इथे किती येणार, मिलीसेकंड टाइम 2. अगेन 1 बीट एक्झिक्यूट झाल्यावर अगेन आपण प्रायोरिटी कंपेअर करणार. तर प्रायोरिटी कंपेअर केली तर P1 चीच प्रायोरिटी हायेस्ट आहे. सो P1 ला अगेन आपण काय करणार आहोत, 1 बीट एक्झिक्यूट करणार आहोत. 1 बीट एक्झिक्यूट केल्यावर काय येणार आहे, टाइम आपला 3. आणि आता आपण किती बीट एक्झिक्यूट केले, P1 चे अजून 2 बीट एक्झिक्यूट केले की नाही. सो बर्स्ट टाइम पण काय करायचा, मायनस करायचा. मग आता आपला बर्स्ट टाइम किती रिमेनिंग राहिलेला आहे, 1. नेक्स्ट कन्सिडर करा, अगेन P1 आणि P2 ह्या दोन्ही प्रोसेसना परत कंपेअर करा. कोणाची प्रायोरिटी हायेस्ट आहे, P1 चीच प्रायोरिटी हायेस्ट आहे. म्हणून आपण अगेन काय केलेलं आहे, P1 ला एक्झिक्यूट केलेला आहे.
सो आता आपला टाइम किती आलेला आहे 4. सो 4 मिलीसेकंद आपला टाइम आलेला आहे. 1 बीट एक्झिक्यूट झाल्यामुळे आपला P1 चा बर्स्ट टाइम 0 झाला. बर्स्ट टाइम आपला 0 झाला की आपली ही जी P1 प्रोसेस आहे ती आपली एक्झिक्यूट होऊन काय झालेली आहे कंप्लीट झालेली आहे. P1 या प्रोसेसचं एक्झिक्युशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामुळे P1 ही प्रोसेस तुमच्या रेडी क्यू मधून आउट होईल. सो हायेस्ट प्रायोरिटी वाली प्रोसेस आपल्या प्रायोरिटी शेड्यूलिंग अल्गोरिदम नुसार फर्स्ट एक्झिक्यूट झालेली आहे. नेक्स्ट आपण काय करणार आहोत 4 ह्या स्टार्टिंग टाइमला दुसरी कोणती प्रोसेस रेडी क्यू मध्ये एंटर होऊ शकते का हे चेक करणार आहोत. तर आता आपण आत्ताच बघितलं जोपर्यंत 6 मिलीसेकंड टाइम येत नाही तोपर्यंत दुसरी कोणतीही प्रोसेस आपल्या गॅन्ट चार्ट मध्ये येणार नाहीये. मग आता ओनली वन प्रोसेस आपल्याकडे आहे P2. सो P2 चा काय करायचा अगेन 1 बीट एक्झिक्यूट करायचा. सो P2 चा 1 बीट एक्झिक्यूट केला की किती येणार आहे 5. पण 5 मिलीसेकंदला सुद्धा आपली दुसरी कोणतीच प्रोसेस रेडी क्यू मध्ये येणार नाहीये. त्याच्यामुळे अगेन आपण P2 ला काय करणार आहोत एक्झिक्यूट करणार आहोत 1 बीट. सो P2 ला काय केलंय आपण 1 बीट अगेन एक्झिक्यूट केलेलं आहे. असं किती वेळा आपण P2 ला 1 बीट एक्झिक्यूट केलंय 2 वेळा. एकदा एक्झिक्यूट केलं तेव्हा टाइम किती झाला 2. नंतर किती होणार आहे 1. सो आता बघा P2 चा 1 बीट आपला रिमेनिंग आहे. P2 आपली प्रोसेस कम्प्लिटली एक्झिक्यूट झालेली नाही आहे. पण त्याच आधी 6 मिलीसेकंद हा टाइम झाल्यामुळे स्टार्टिंग टाइम झाल्यामुळे आपली दुसरी आणखीन एक प्रोसेस काय होईल आपल्या रेडी क्यू मध्ये एंटर होईल. आणि ती प्रोसेस कोणती आहे बघा P3 या प्रोसेसचा अरायवल टाइम किती आहे 6. त्याच्यामुळे P3 ही प्रोसेस तुमच्या रेडी क्यू मध्ये एंटर होणार आहे. ठीक आहे P3 ही प्रोसेस तुमच्या रेडी क्यू मध्ये एंटर होणार आहे. आणि नेक्स्ट ऑलरेडी आपल्याकडे असलेली प्रोसेस कोणती आहे जी आपल्या ऑलरेडी रेडी क्यू मध्ये प्रेझेंट आहे ती आहे तुमची प्रोसेस P2. आता ह्या दोन्ही प्रोसेसचा जो काही प्रायोरिटीचा लेवल आहे ती चेक करा. प्रोसेस 2 साठी काय प्रायोरिटी आहे नंबर 2 आणि प्रोसेस 3 साठी काय प्रायोरिटी नंबर आहे 1. सो आता दोन प्रोसेस मध्ये प्रायोरिटी चेक करा कोणाची हायेस्ट प्रायोरिटी आहे प्रोसेस 3 ची हायेस्ट प्रायोरिटी आहे. सो प्रोसेस 3 ची आहे ती फर्स्ट ऑफ ऑल एक्झिक्यूट होईल बिफोर प्रोसेस 2. प्रोसेस 2 चा आपला 1 बीट रिमेनिंग आहे आणि प्रोसेस 3 मध्ये 7 बीट आहेत एक्झिक्युशन साठी. सो ह्या 7 बीट मधला ओनली 1 बीट एक्झिक्यूट होईल आणि किती होणार इथे आता 6. सो आपली प्रोसेस P3 जी आहे तिला प्रायोरिटी हायेस्ट आहे ऍज कम्पेअर टू प्रोसेस 2. सो प्रोसेस 3 ला आपण काय केलेलं आहे ओनली 1 बीट एक्झिक्यूट केलेला आहे आणि टाइम किती मिलीसेकंद झाला 6. आता जोपर्यंत नेक्स्ट 11 टाइम होत नाही तोपर्यंत दुसरी कोणतीही प्रोसेस आपल्याकडे रेडी क्यू मध्ये येणार नाहीये. त्याच्यामुळे फक्त आपल्याला काय करायचंय P2 आणि P3 या दोन प्रोसेस मध्येच कंपॅरिझन करायचंय आणि त्या प्रोसेसला एक्झिक्यूट करायचं आहे. तर ह्यामध्ये बघा P2 ची प्रायोरिटी P3 पेक्षा हायेस्ट आहे. सो P3 ची प्रायोरिटी हायेस्ट असल्यामुळे आपण अगेन P3 च्या सिंगल बीटला एक्झिक्यूट करणार आहोत. तर आता ह्यामध्ये आपण काय करतोय सिंगल बीट एक्झिक्यूट करतोय 1 बाय 1 बीट एक्झिक्यूट करतोय. ह्याच अल्गोरिदमला काय म्हणतात प्रीएम्प्टिव्ह शेड्यूलिंग. तर प्रीएम्प्शन मध्ये काय होतं तुमच्या रेडी क्यू मध्ये ज्या काही प्रोसेस येतात त्या प्रोसेसला प्रीएम्प्टिव्ह मॅनर मध्ये आपण एक्झिक्यूट करतो. म्हणजे बघा आपण P2 ला इथे एक्झिक्यूट केलं आणि P2 चं एक्झिक्युशन आपलं कंप्लीट झालंय का नाही झालं. त्याच्या आधीच आपली P3 रेडी क्यू मध्ये आल्यामुळे आपण त्या प्रोसेसचं एक्झिक्युशन हायेस्ट प्रायोरिटी असल्यामुळे एक्झिक्यूट करतोय. जेव्हा आपली P3 कंप्लीट होईल तेव्हा आपण परत कुठे जाणार आहोत P2 कडे जाणार आहोत. तर आता आपण काय केलं 2 बीट P3 चे एक्झिक्यूट केले म्हणून 6 मायनस काय करणार आपण 1 किती येतील 5. नेक्स्ट आता 8 मिलीसेकंद हा टाइम आपला आलेला आहे. त्याच्यानंतर परत आपण P3 आणि P2 मध्ये काय करणार आहोत कंपेअर करणार आहोत. सो P3 मध्ये कंपेअर केलं तर P3 चीच प्रायोरिटी हायेस्ट आहे त्यामुळे P3 ला आपण 9 मिलीसेकंद पर्यंत एक्झिक्यूट केलं. अगेन आपण दोघांना कंपेअर केलं तर हायेस्ट प्रायोरिटी P3 चीच आहे. सो परत P3 लाच एक्झिक्यूट केलं किती येणार 10. अगेन आपली P3 एक्झिक्यूट होईल कधीपर्यंत आपली P3 एक्झिक्यूट होईल 11 टाइम मिलीसेकंद पर्यंत आपली P3 एक्झिक्यूट होणार आहे.
कारण जोपर्यंत आपला 11 मिलीसेकंड टाइम येत नाही तोपर्यंत आपली दुसरी कोणतीही प्रोसेस रेडी क्यू मध्ये आलेली नसणार आहे. त्याच्यामुळे आपल्या दुसऱ्या कोणत्याही प्रोसेसचं एक्झिक्युशन आपल्या गॅन्ट चार्ट मध्ये होणार नाही. तर P3 पर्यंत आपण काय केलंय, प्रोसेसला एक्झिक्यूट केलेलं आहे. तर P3 चे चेक करा किती बीट एक्झिक्यूट झाले. 1, 2, 3, 4 आणि 5. सो 7 - 5 केल्यावर किती येतात, 2. सो 2 बीट पर्यंत आपण काय केलेलं आहे, प्रोसेसला एक्झिक्यूट केलेलं आहे. टोटल 1, 2, 3, 4 आणि 5 बीट आपण एक्झिक्यूट केले. सो 7 - 5 2. तर आता P2 मध्ये 1 बीट रिमेनिंग आहे, P3 मध्ये 2 बीट रिमेनिंग आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता प्रोसेस बघा, आपला 11 हा टाइम मिलीसेकंद आल्यामुळे आपली नेक्स्ट आणखीन एक प्रोसेस P4 जी आहे ती रेडी क्यू मध्ये एंटर होईल. P2 आपल्याकडे ऑलरेडी होती रेडी क्यू मध्ये, P3 सुद्धा ऑलरेडी होती आणि दुसरी कोणती प्रोसेस आलेली आहे एक्झिक्युशन साठी, P4. तर ह्या 3 प्रोसेस मध्ये आता प्रायोरिटी चेक करा. तर ह्या 3 प्रोसेस मध्ये कोणाची प्रायोरिटी हायएस्ट आहे बघा. P2 ची प्रायोरिटी आहे 2, P3 ची प्रायोरिटी काय आहे 1 आणि P4 ची प्रायोरिटी काय आहे 3. मग ह्या 3 प्रोसेस मध्ये अगेन कोणाची प्रायोरिटी हायएस्ट आहे, P3 ची. सो P3 काय झाला, ओनली 1 टाइम अगेन एक्झिक्यूट झाला. सो P3 परत एकदा एक्झिक्यूट झाल्यावरती किती होणार प्रोसेस ती 12. सो प्रोसेस किती झाली आता 12. मग 1 बीट एक्झिक्यूट झाला परत अगेन, देन अगेन परत ह्या तिघांमध्ये कम्पेअर करायचं. आता जोपर्यंत 12 टाइम होत नाही तोपर्यंत दुसरी कोणतीही प्रोसेस येणार नाहीये. पण बघा P5 चा अरायवल टाइम 12 आहे, त्याच्यामुळे ह्या 12 ह्या मिलीसेकंदला आता आपली दुसरी आणखीन एक P5 ही प्रोसेस सुद्धा तुमच्या रेडी क्यू मध्ये येणार आहे. मग आता टोटल किती प्रोसेस आल्या सांगा आपल्या रेडी क्यू मध्ये, 4. टोटल 4 प्रोसेस आपल्या रेडी क्यू मध्ये आलेल्या आहेत. तर आता काय होईल बघा, आपल्याकडे 2 प्रोसेस अशा आहेत की त्यांची प्रायोरिटी सेम आहे, प्रोसेस 2 ची आणि प्रोसेस 5 ची. बट बिफोर दॅट प्रोसेस 3 ची प्रायोरिटी हायएस्ट आहे ऍज कम्पेअर टू प्रोसेस 2, प्रोसेस 4 आणि प्रोसेस 5. तर सगळ्यात पहिल्यांदा कोणती प्रोसेस होईल एक्झिक्यूट या 4 प्रोसेस मध्ये, प्रोसेस P3. ठीक आहे. प्रोसेस P3 चं एक्झिक्युशन फर्स्ट कंप्लीट होणार आहे. सो P3 प्रोसेसला आपण काय करणार, 1 बीट एक्झिक्यूट करणार आणि 1 बीट एक्झिक्यूट केल्यावर इथे टाइम किती येईल 13 आणि प्रोसेस P3 ला 1 बीट एक्झिक्यूट केल्यामुळे टाइम किती येणार इथे 0. मग आता 0 टाइम आला बर्स्ट टाइम, त्याच्यामुळे आपली P3 प्रोसेस सुद्धा काय झाली, रेडी क्यू मधून आउट झाली. सो आता P3 प्रोसेसचं एक्झिक्युशन काय झालंय, कम्प्लीट झालंय. त्याच्यामुळे आता फक्त आपल्याकडे किती प्रोसेस राहिलेल्या आहेत 13 मिलीसेकंदला, P2, P4 आणि P5. तर ह्या 3 प्रोसेस मध्ये कंपॅरिझन करा तर कोणत्या प्रोसेसची प्रायोरिटी हायएस्ट आहे. तर P2 ची प्रायोरिटी आहे 2nd, P4 ची प्रायोरिटी आहे 3rd आणि P5 ची प्रायोरिटी आहे 2. तर 2 प्रोसेसची प्रायोरिटी सेम आहे, प्रोसेस 2 आणि प्रोसेस 5 ह्या दोन्ही प्रोसेसची प्रायोरिटी हायएस्ट आहे. पण ह्या 2 मधली कोणती प्रोसेस रेडी क्यू मध्ये फर्स्ट एंटर झालेली आहे. तर बघा ही जी P2 प्रोसेस आहे ती रेडी क्यू मध्ये 0 अरायवल टाइमलाच एंटर झालेली आहे आणि प्रोसेस P5 जी आहे ती रेडी क्यू मध्ये तुमच्या 12 मिलीसेकंदला अराईव्ह झालेली आहे. सो 0 आणि 12 या 2 मध्ये जर कन्सिडर केलं तर आपली प्रोसेस P2 जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट तुमच्या रेडी क्यू मध्ये एंटर झालेली आहे. सो कोणत्या प्रोसेसचं एक्झिक्युशन फर्स्ट होईल, P2 आणि P5 मध्ये प्रोसेस P2 चं. सो प्रोसेस P2 मधला अगेन 1 बीट काय होणार एक्झिक्यूट होणार आणि काय होईल टाइम इथे बर्स्ट टाइम 0. सो प्रोसेस P2 ला काय करणार आपण एक्झिक्यूट करणार 1 मिलीसेकंद. सो 13 to 14 मिलीसेकंद आपली प्रोसेस P2 काय होईल एक्झिक्यूट होईल. सो नेक्स्ट वन आता काय आहे बघा, कोणती प्रोसेस रिमेनिंग राहिलेली आहे. P2 सुद्धा आपली कंप्लीट झाली, P3 पण कंप्लीट झाली, ओनली P4 आणि P5 रिमेनिंग आहे. तर ह्या 2 प्रोसेस मध्ये आपल्याला कंपेअर काय करायचंय, कोणत्या प्रोसेसची प्रायोरिटी हायएस्ट आहे.
तर P5 ह्या प्रोसेसची प्रायोरिटी हायेस्ट आहे आणि त्यामध्ये किती बीट रिमेनिंग राहिलेले आहेत? ओनली 2 बीट. सो 2 बीट एक्झिक्यूट झाल्यावर काय होईल? आता जरी इथे आपण 1 by 1 बीट एक्झिक्यूट केले P5 मध्ये तरी काय होणार आहे? P5च पहिले एक्झिक्यूट होणार आहे कारण P5 ची प्रायोरिटी P4 पेक्षा हायेस्ट आहे. ठीक आहे, चला आपण काय करूया? 1 by 1 बीट एक्झिक्यूट करूया. सो P5 ला जर 1 बीट एक्झिक्यूट केलं तर किती येईल? 15. अगेन आपण काय करणार? P5 ला एक्झिक्यूट केल्यानंतर टाइम इथे 2 मिलीसेकंद होता, आता किती होईल? 1. परत 1 बीट त्याचा एक्झिक्यूट होईल P5 चा आणि टाइम किती होईल? 16 मिलीसेकंद. ठीक आहे, सो 16 मिलीसेकंड टाइम झाल्यावर 1 बीट परत एक्झिक्यूट होईल आणि आपल्या प्रोसेसचा बर्स्ट टाइम किती होईल? 0. बर्स्ट टाइम 0 झाल्यावर तुमची प्रोसेस P5 काय आहे? आपल्या एक्झिक्युशन मधनं, आपल्या रेडी क्यू मधनं आउट होणार आहे. मग आता आपल्याकडे ओनली 1 प्रोसेस रिमेनिंग राहिले, तिला काय करायचं? कम्प्लिटली एक्झिक्यूट करून टाकायचं. प्रोसेस 4. आणि प्रोसेस 4 ची प्रायोरिटी काय आहे? ऍज कम्पेअर टू अदर प्रोसेस लोएस्ट होती, म्हणून आपली प्रोसेस P4 सगळ्यात एंडिंगला एक्झिक्यूट झालेली आहे. आणि प्रोसेस P4 चा बर्स्ट टाइम चेक करा किती आहे? प्रोसेस P4 चा बर्स्ट टाइम आहे आपला 4. सो 16 प्लस 4 किती येतात? 20. सो 20 मिलीसेकंदला आपल्या प्रोसेसचं एक्झिक्युशन जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. सो आपण गॅन्ट चार्ट मध्ये काय शो केलेलं आहे की आपल्या प्रोसेसचं एक्झिक्युशन प्रिएम्प्टिव्ह मॅनर मध्ये कसं एक्झिक्यूट झालंय ते आपण ह्या प्रोसेसमध्ये, या गॅन्ट चार्ट मध्ये शो केलेलं आहे. सो आता काय केलंय बघा, आपण 1 by 1 बीट एक्झिक्यूट केल्यामुळे आपण अगेन अँड अगेन त्याच प्रोसेसला लिहिलंय. तर ह्या सिम्प्लिफिकेशन ऑफ डायग्राम साठी तुम्ही एक्झाम मध्ये ही डायग्राम अगेन ड्रॉ करू शकता. ती डायग्राम ड्रॉ कशी करायची ते बघा. आपण या गॅन्ट चार्टला काय करतोय? अगेन ड्रॉ करतोय फॉर युअर सिम्प्लिफिकेशन. सगळ्यात स्टार्टिंगला तुमचा काय होता टाइम? 0. सो 0 असताना तुमची कोणती प्रोसेस आलेली आहे? P1. P1 चे एक्झिक्युशन कधी एंड झालंय? P1 ह्या प्रोसेसचं एक्झिक्युशन एंड कधी झालेलं आहे? चेक करा. 4 मिलीसेकंदला. सो 0 to 4 डायरेक्ट आपण काय लिहायचं आहे? प्रोसेस 1. नेक्स्ट कोणती प्रोसेस आलेली आहे? प्रोसेस P2. सो प्रोसेस P2 चं एक्झिक्युशन कधी कंप्लीट झालेलं आहे? या गॅन्ट चार्ट नुसार 6 मिलीसेकंदला. अजून P2 प्रोसेस रिमेनिंग आहे, पण इथे किती टाइम आहे? P3 च्या आधी 6 मिलीसेकंद. सो 6 मिलीसेकंद आपण काय केला? इथे टाइम हा कन्सिडर केला. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल काय घेतलं होतं आपण? P1 साठी लिहिलं, देन P2 चा टाइम आपण चेक केला, देन P3 प्रोसेस कधी कंप्लीट झालेली आहे बघा? P2 च्या आधी 13 मिलीसेकंदला. सो नेक्स्ट काय करणार आहोत आपण? कोणती प्रोसेस घेणार आहोत P2 नंतर? P3. सो P3 साठी आपण काय टाइम लिहिणार? 6 नंतर डायरेक्ट 13. तर एक्झाम मध्ये पहिल्यांदा फर्स्ट डायग्राम ड्रॉ करायची आणि देन सेकंड डायग्राम फॉर युअर सिम्प्लिफिकेशन पर्पज तुम्ही ड्रॉ करू शकता. देन टाइम किती झालाय P3 चा? 13. देन नेक्स्ट वाली प्रोसेस कोणती आहे बघा? अगेन P2 आपल्याकडे आलेली होती. सो P2 चं एक्झिक्युशन किती मिलीसेकंद पर्यंत कंप्लीट केलंय? 14 मिलीसेकंद पर्यंत. देन P2 नंतर कोणती प्रोसेस आहे बघा? 14 मिलीसेकंद नंतर तुमची कोणती प्रोसेस आलेली होती? P5. P5 चे एक्झिक्युशन 16 मिलीसेकंद पर्यंत कंप्लीट केलेलं आहे. सो नेक्स्ट आपण लिहिणार आहोत प्रोसेस P5. सो 14 to 16 मिलीसेकंद आपण प्रोसेस P5 ला काय केलेलं आहे? एक्झिक्यूट केलेलं आहे. आणि देन लास्ट आपली प्रोसेस कोणती आहे? प्रोसेस P4. सो P5 जी आहे ती आपली 20 मिलीसेकंद पर्यंत एक्झिक्यूट झालेली आहे. सो फॉर सिम्प्लिफिकेशन पर्पज आपण प्रोसेसला अगेन काय केलेलं आहे? ड्रॉ केलेलं आहे युझिंग गॅन्ट चार्ट. सो आता आपल्या बघा ऑल प्रोसेसचा बर्स्ट टाइम 0 झालाय, म्हणजे तुमच्या ऑल प्रोसेस काय झालेल्या आहेत? डिपेंडिंग ऑन प्रायोरिटी शेड्युलिंग एक्झिक्यूट कंप्लीट झालेल्या आहेत. तर आता नेक्स्ट आपण ह्या प्रोसेसचा वेटिंग टाइम, त्याच्यानंतर कम्प्लिशन टाइम आणि टर्न अराउंड टाइम काय करणार आहोत? कॅल्क्युलेट करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आता आपण
पहिल्यांदा वेटिंग टाइम कॅल्क्युलेट करूया. सो फॉर वेटिंग टाइम कॅल्क्युलेशन आपल्याकडे एक फॉर्म्युला अवेलेबल आहे. त्यामध्ये काय फॉर्म्युला दिलाय बघा. फर्स्ट काय आहे, स्टार्ट टाइम मायनस अरायवल टाइम. सो व्हॉट इज युअर स्टार्ट टाइम, जेव्हा तुमची प्रोसेस एक्झिक्युशन साठी स्टार्ट होते, आणि अरायवल टाइम ऑलरेडी तुमच्या चार्ट मध्ये गिवन आहे. सो बघा, फॉर प्रोसेस P1 ला आपण एकदाच एक्झिक्यूट केलेला आहे, त्याच्यामुळे तिचं एक्झिक्युशन कधी स्टार्ट झालेलं आहे, 0 मिलीसेकंदला. सो 0 इज द स्टार्ट टाइम फॉर युअर प्रोसेस P1. ओके, सो प्रोसेस P1 चं स्टार्ट टाइम काय आहे, 0, आणि प्रोसेस P1 चा अरायवल टाइम पण किती आहे, 0. सो 0 मायनस 0 इक्वल टू काय येणार आहे, वेटिंग टाइम 0. नेक्स्ट आहे तुमची प्रोसेस P2. तर आता प्रोसेस P2 जी आहे ती प्रिएम्प्टिव्ह मॅनर मध्ये 2 वेळा एक्झिक्यूट झालेली आहे. ही आहे तुमची फर्स्ट टाइम आणि दिस इज युअर सेकंड टाइम. सेकंड टाइम आपण प्रोसेस P2 ला काय केलेलं आहे, एक्झिक्यूट केलेला आहे. त्याच्यामुळे आपली जी प्रोसेस P2 आहे तिचा जो वेटिंग टाइम आपण कॅल्क्युलेट करणार त्याची मेथड काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. तर बघा काय करायचं आहे तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा प्रोसेस P2 चं एक्झिक्युशन कधी स्टार्ट झालं होतं ते चेक करायचं आहे. तर प्रोसेस P2 चं एक्झिक्युशन कधी स्टार्ट झालं होतं, 4 मिलीसेकंदला. सो 4 मायनस काय लिहिणार तुम्ही, अरायवल टाइम. तर प्रोसेस P2 चा अरायवल टाइम काय आहे, 0. ठीक आहे. पहिल्यांदा काय केलं, प्रोसेस P2 चं फर्स्ट टाइम जेव्हा एक्झिक्युशन स्टार्ट झालं होतं तो टाइम किती होता, 4 मिलीसेकंद. सो 4 मिलीसेकंद आपण इथे लिहिलंय. मायनस काय केला, अरायवल टाइम. अरायवल टाइम चार्ट मध्ये किती गिवन आहे, 0. प्लस तुम्ही काय करणार आहात, जेव्हा तुमच्या प्रोसेसचं एक्झिक्युशन फर्स्ट टाइम कंप्लीट झालेला आहे तो टाइम, आणि तुमच्या प्रोसेस P2 चं एक्झिक्युशन अगेन कधी स्टार्ट झालेला आहे तो टाइम, ह्या टाइम मधला डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहात. ठीक आहे. मग प्रोसेस P2 चं एक्झिक्युशन कंप्लीट कधी झालेलं होतं, फर्स्ट टाइम 6 मिलीसेकंदला, आणि प्रोसेस P2 चं एक्झिक्युशन अगेन कधी स्टार्ट झालेलं होतं, 13 मिलीसेकंदला. सो आपल्याला काय करावं लागेल, 13 मायनस 6, म्हणजे तुमची जी प्रोसेस P2 आहे ती 4 मिलीसेकंदला तुमच्या गॅन्ट चार्ट मध्ये आलेली आहे एक्झिक्युशनसाठी. P2 चं एक्झिक्युशन आपण 4 मिलीसेकंदला स्टार्ट केलं, बट तिचा अरायवल टाइम काय होता, 0. ती 0लाच काय झाली होती, रेडी क्यू मध्ये आली होती. सो 0 पासून 4 मिलीसेकंद पर्यंत तिला वेट करावा लागला. हा होता P2 चा फर्स्ट वेटिंग टाइम, दॅट इज कॉल्ड एज 4 मिलीसेकंद. आणि 4 मिलीसेकंद पासून अगेन त्या प्रोसेसनी काय केलेलं आहे, P2 ला एक्झिक्यूट केलेला आहे 6 मिलीसेकंद पर्यंत. सो 6 मिलीसेकंद पर्यंत ती एक्झिक्यूट झाली आणि P2 ही प्रोसेस काय झाली होती, सस्पेंड झाली होती. आणि अगेन 6 मिलीसेकंद पासून 13 मिलीसेकंद पर्यंत वेट केल्यावर 13 मिलीसेकंदला अगेन आपल्या प्रोसेस P2 चं एक्झिक्युशन स्टार्ट झालं होतं. सो आपल्याला नेक्स्ट काय करावं लागेल, 13 मायनस 6 करावे लागतील. सो 4 मायनस 0 प्लस 13 मायनस 6 केल्यावर आपला वेटिंग टाइम काय येतोय, 11. सो 11 इज द वेटिंग टाइम फॉर युअर प्रोसेस P2. नेक्स्ट आहे आपली प्रोसेस P3. सो P3 चं एक्झिक्युशन एकदाच कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळे तिचा वेटिंग टाइम कसा कॅल्क्युलेट करणार आपण, प्रोसेस P3 चा स्टार्ट टाइम किती आहे, 6. सो 6 मायनस काय करावं लागेल आपल्याला, अरायवल टाइम. तर अरायवल टाइम काय आहे आपल्या प्रोसेस P3 चा 6. सो 6 मायनस 6 इज इक्वल टू 0. सो 0 इज द वेटिंग टाइम फॉर युअर प्रोसेस P3. नेक्स्ट आहे आपली प्रोसेस P4. सो प्रोसेस P4 चा स्टार्टिंग टाइम किती आहे, 16. सो 16 मायनस अरायवल टाइम ऑफ युअर प्रोसेस P4. तर प्रोसेस P4 चा अरायवल टाइम किती आहे, 11. सो 16 मायनस 11 इज इक्वल टू किती येतात, 5. सो 5 इज द वेटिंग टाइम फॉर युअर प्रोसेस P4. नेक्स्ट आहे आपली प्रोसेस P5. तर प्रोसेस P5 बघा कधी स्टार्ट झालेली आहे, 14 मिलीसेकंदला. सो 14 मायनस अरायवल टाइम किती आहे प्रोसेस P5 चा, 12. सो 14 मायनस 12 केल्यावर काय आन्सर येईल, 2.
So 2 is the waiting time for your process P5. So आपण काय केलं, waiting time calculate केला. Now how to calculate average waiting time? Average waiting time is equal to addition of your all waiting time divided by total number of process. So average waiting time is equal to, आपण all waiting time चं काय करणार आहोत, ऍडिशन. P1 साठी काय आहे waiting time 0 प्लस P2 चा काय आहे 11 प्लस P3 साठी 0, P4 साठी 5 प्लस P5 चा काय आहे 2. ऍडिशन ऑफ ऑल वेटिंग प्रोसेस डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोसेस. तर टोटल नंबर ऑफ प्रोसेस किती आहेत आपल्या 5. सो ऍडिशन केल्यावर आन्सर काय येत आहे 18. 18 डिवाइडेड बाय 5 आपला आन्सर काय येईल 3.6. So 3.6 millisecond is the average waiting time for your process P1 to process P5. All process साठी आपला average waiting time किती आलेला आहे 3.6 millisecond. So आता आपण काय केलं, waiting time काढला आणि average waiting time calculate केलेला आहे. नेक्स्ट आता आपण completion time calculate करणार आहोत. So process चा completion time calculate कसा करायचा ते बघूया. सो फॉर प्रोसेस P1, तुमची प्रोसेस P1 जी आहे ती कधी कंप्लीट झालेली आहे 4 मिलीसेकंदला. सो 4 इज द कंप्लीशन टाइम फॉर युअर प्रोसेस P1. नेक्स्ट तुमची प्रोसेस P2 जी आहे तिचं फायनल कंप्लीशन टाइम काय आहे, फर्स्ट कंप्लीशन टाइम आहे 6, पण फायनल ती कधी कंप्लीट झालेली आहे 14 मिलीसेकंदला. सो 14 इज द कंप्लीशन टाइम फॉर युअर प्रोसेस P2. 14 काय आहे कंप्लीशन टाइम तुमच्या प्रोसेस P2 चा. नेक्स्ट आहे तुमची प्रोसेस P3. सो प्रोसेस P3 चा कधी कंप्लीशन टाइम झालेला आहे बघा 13 मिलीसेकंदला. सो 13 इज द कंप्लीशन टाइम फॉर युअर प्रोसेस P3. देन आहे तुमची प्रोसेस P4. P4 कधी कंप्लीट झालेली आहे 20 मिलीसेकंदला. सो 20 इज द कंप्लीशन टाइम फॉर युअर प्रोसेस P4. आणि P5 चं एक्झिक्युशन कधी कंप्लीट झालेलं आहे 16 मिलीसेकंदला. सो 16 इज द कंप्लीशन टाइम फॉर युअर प्रोसेस P5. तर आता आपण काय केलेत, कंप्लीशन टाइम काढलेले आहेत. सो हाऊ टू कॅल्क्युलेट टर्न अराउंड टाइम. आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत, एक आहे कंप्लीशन टाइम मायनस अरायवल टाइम आणि सेकंड आहे बस्ट टाइम प्लस वेटिंग टाइम. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण कंप्लीशन टाइम मायनस अरायवल टाइम नी टर्न अराउंड टाइम कॅल्क्युलेट करूया आणि देन बस्ट टाइम प्लस वेटिंग टाइम करून व्हेरीफाय करूया की दोन्ही पण आन्सर करेक्ट येत आहेत की नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया, ऑल प्रोसेसचा कंप्लीशन टाइम लिहून घेऊया. ठीक आहे, प्रोसेस P1 चा कंप्लीशन टाइम किती आहे 4, P2 चा किती आहे 14, देन P3 चा किती आहे 13, P4 चा आहे 20 आणि P5 चा किती आहे 16. ठीक आहे, सो ऑल प्रोसेसचा आपण कंप्लीशन टाइम लिहिलाय मायनस ऑल प्रोसेसचा अरायवल टाइम लिहून घेऊया. ऑल प्रोसेसचा अरायवल टाइम किती आहे, P1 चा आहे 0, P2 चा आहे 0, देन P3 चा आहे 6, P4 चा आहे 11 आणि P5 चा आहे 12. सो आता कॅल्क्युलेट करा. फॉर प्रोसेस P1 4 मायनस 0 किती येणार टर्न अराउंड टाइम 4. नेक्स्ट आहे प्रोसेस P2 14 मायनस 0 14. देन नेक्स्ट आहे P3 13 मायनस 6 7. फॉर प्रोसेस P4 20 मायनस 11 किती येणार 9. P5 साठी 16 मायनस 12 किती येणार 4. सो आपल्याला काय मिळालंय, ऑल प्रोसेसचा टर्न अराउंड टाइम मिळालेला आहे. नेक्स्ट आता आपण कॅल्क्युलेट करूया बस्ट टाइम प्लस वेटिंग टाइम. सो बस्ट टाइम प्लस वेटिंग टाइम कॅल्क्युलेट करा फॉर प्रोसेस P1. बस्ट टाइम किती आहे 4 आणि वेटिंग टाइम किती आहे 0. 4 प्लस 0 4 करेक्ट आहे. देन 3 प्लस 11 14 करेक्ट आहे. प्रोसेस 3 साठी 7 प्लस 0 7 करेक्ट आहे. देन प्रोसेस 4 साठी 4 प्लस 5 9 करेक्ट आहे. प्रोसेस P5 साठी 2 प्लस 2 4 करेक्ट आहे.
सो आपण दोन्ही मेथडनी काय केलं, टर्न अराउंड टाइम कॅल्क्युलेट केलेला आहे आणि व्हेरीफाय केलाय की टर्न अराउंड टाइम आपला करेक्ट आहे की नाही आहे ते. सो आपला टर्न अराउंड टाइम काय आहे, दोन्ही मेथडनी काढल्यावरती सेम येतोय, त्याच्यामुळे आपला हा टर्न अराउंड टाइम करेक्ट आहे. त्यातलं आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम काढायचा आहे. सो ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम इज इक्वल टू ऍडिशन ऑफ ऑल टर्न अराउंड टाइम डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोसेस. सो काय आहे बघा टर्न अराउंड टाइम तुमच्या प्रोसेसचा, 4 + 14 + 7 + 9 + 4 या ऑल टर्न अराउंड टाइमची काय करायची आहे तुम्हाला, ऍडिशन. ठीक आहे. सो सगळ्या टर्न अराउंड टाइमची काय करा, आता ऍडिशन करा आणि नेक्स्ट तुम्हाला काय मिळणार आहे, तुमचा ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम. सो ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम इज इक्वल टू 4 + 14 + 7 + 9 + 4 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोसेस किती आहेत तुमच्या, 5. सो आन्सर काय येईल तुमचं, 38 डिवायडेड बाय 5 इक्वल टू 7.6 मिलीसेकंड. सो 7.6 मिलीसेकंड इज युअर ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम. तर या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं, गॅन्ट चार्ट ड्रॉ केला, देन आपण वेटिंग टाइम कॅल्क्युलेट केला होता, ऍव्हरेज वेटिंग टाइम कॅल्क्युलेट केला, कम्प्लिशन टाइम काढला, टर्न अराउंड टाइम कॅल्क्युलेट केला आणि नेक्स्ट ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम कॅल्क्युलेट केला युझिंग preemptive priority scheduling algorithm. Thank you.